1972-73 ची गोष्ट असेल, बरोबर ना भांबरे सर? हो बरोबर. 70च्या दशकातली. हो. महाराजांनी स्वतः कलेक्टरला आणि सगळे पुणे किल्लेदारांना आणि मातांना नवस केला होता. ते पुरावे सगळे महाराजांनी काढले जुने इतिहासातले आणि सगळे कलेक्टर समोर उभे केले. महाराजांनी स्वतः तिथं एसपी आणि कलेक्टर आणून सगळं बाकीची गोष्टी सगळे हटवली गेली आणि त्यानंतर तिथं जीव ब्रह्म सेवा सगळं महाराजांनी स्वतःचं आयुष्य सगळं मडी येथे अर्पण केलं आणि तिथे दिवस रात्र त्यांनी ते कार्य केलं. तिथं जीव ब्रह्म सेवा महाराजांनी चालू केली. त्या 1974ला महाराजांनी जो अंक आलाय जो 1975ला आला आणि नाथपंथी द्वैताद्वैत पीठाची स्थापना 1974 मध्ये महाराजांनी मडीला केली. तिथे तुम्हाला सांगतो जे आज शिर्डी नंतर महाराज कायम शब्द त्यांचे असायचे, जसं शिर्डीचं वैभव आहे तेवढं मडीचं पण वैभव होणार आणि आज तीच परिस्थिती ऍक्च्युली आता चालू आहे. आणि त्याच्या शेजारी महाराजांनी तिथं समाधी घेतलेली 42 समाध्या भस्म समाध्या तिथं घेतल्यानंतर त्यांनी तिथं समाधी घेतली. हा अलख निरंजन 1975ला स्वतः सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराजांनी अंक चालू करायचे, हे मुंबईत प्रदर्शित व्हायचा आणि त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात लाखो भक्तांना तो अंक येण्यासाठी कुरिअरची वाट बघून लोक वाचण्यासाठी विशेष अंक आहे. याला अनन्यसाधारण महत्व आहे आणि आज आमच्या संस्थेचं भाग्य आहे का इथे आज स्वतः महाराजांनी देवेंद्रनाथ महाराजांनी तर हट्टयोग शिबिरे घेतलेली आहेत स्वतः महाराजांनी. म्हणजे विशेष एक तर आठवणीतला एक प्रसंग आम्ही वाचनात आलेला, आम्ही तर लहान होतो, आमचे जन्म नव्हते झाले, पण मी अंकात वाचायचं असताना पाठीमागच्या काही ते हट्टयोग शिबिर असताना इथे सर्व भक्त त्यांनी गोळा करायचे, शिबिर घ्यायचे. 8-8 दिवस इथं गोरखनाथ महाराजांचे इथं शिबिर असायचे. म्हणजे सोनं कसं तयार करायचं इथपर्यंत महाराजांनी पारा तयार करून दाखवलेला होता या शिबिरामध्ये. म्हणजे नाथपंथ आणि तिची शक्ती किती मोठी आहे ही महाराजांनी प्रचंड प्रमाणात नाथ संप्रदाय हा लोकांना भीतीदायक वाटायचा पहिला, का लोक घाबरायचे, पण महाराजांनी सोप्या भाषेमध्ये हा नाथ संप्रदाय प्रचार प्रसार महाराजांनी केला आणि अख्खं जीवन वाहून घेतलं. त्यांचे गुरु श्री राघवेंद्र स्वामी, ते राघवेंद्र स्वामींची समाधी मंत्रालय येथे कर्नाटक आणि आंध्राच्या बॉर्डरवर तुंगभद्रा या नदीच्या ठिकाणी त्यांची समाधी. म्हणजे असं हे एकदम साधारण असं वाटणारी गोष्ट नाहीये, अनपेक्षित आहे. बोलेगावला राघवेंद्र स्वामीचे आमच्या इथं मंदिर केलं महाराजांनी. म्हणजे तिथं पादुका त्यांनी मूर्तिका घेऊन पायी 700 किलोमीटर येऊन तिथं मंदिर स्थापना राघवेंद्र स्वामींची झालेली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आमचं योगायोग बघा कुठं अलख निरंजन